कुठलेही वाटण घाटण न तयार करता शिमला मिरचीची एकदम चमचमीत आणि मसालेदार भाजी तयार करायची आहे। शिमला मिरचीची ही भाजी तयार करण्यासाठी आपण 3 मिरच्या मी या ठिकाणी छान स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत। जास्तही पातळ आपल्याला कट करायचे नाही, थोडेशा जाडसर मी या कट करून घेतलेले आहे। ते गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे। मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान फुटली की लगेच जिरे घालायचे आहेत। जिरेही छान फुललेले आहेत। 2 मीडियम साईजचे कांदे आपण बारीक चिरून घेतलेले ते कांदे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। कांदे आपल्याला तेलावरती छान असे परतून घ्यायचे। कुटून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे। कांदा आणि लसूण आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा आणि लसूण मी तेलावरती परतून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालून घ्यायची आहे आणि शिमला मिरची आपल्याला कांद्यासोबत 1-2 मिनिट छान अशी परतून घ्यायची आहे। शिमला मिरची देखील आपण छान अशी भाजून घेतलेली आहे। यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला। अर्धा चमचा आपण यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। पाव चमचा आपण यामध्ये हळद घातलेली आहे। 1 चमचा आपण यामध्ये काळा मसाला घातलेला आहे। साठवणीचा कुठलाही घरातील मसाला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। अर्धा चमचा आपण यामध्ये गरम मसाला घातलेला आहे। 1 वाटी पाणी घातलेले। भाजी आपण छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। 2 चमचे आपल्याला यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। भाजीला आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिट भाजीला शिजवून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिट झालेले, झाकण मी उघडून घेतलेले आहे। भाजी आपली मस्त शिजलेली आहे आणि छान घट्ट देखील झालेली आहे। जास्त ग्रेव्ही नाही किंवा जास्त सुकी देखील नाही। टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी शिमला मिरचीची मसालेदार झटपट तयार होणारी आपली ही भाजी तयार झालेली आहे। ज्यांना आवडत नाही ते देखील आवडीने खातील एवढी चविष्ट अशी आपली शिमला मिरचीची भाजी तयार होते। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।